ते महाराष्ट्रातील विद्यार्थी किर्गिस्तानमध्ये अडकलेले आहे। किर्गिस्तानमध्ये शिक्षण घेण्यासाठी हे विद्यार्थी गेले होते, पण त्या ठिकाणी हिंसाचाराची घटना घडली आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी अडकल्याचं पाहायला मिळतंय। तर हे विद्यार्थी सुरक्षित असल्याची माहिती आहे। अडकलेल्या विद्यार्थ्यांकडून सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे। लोकशाही मराठीनं त्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधलेला आहे आणि ही दृश्य आपण बघू शकतोय। महाराष्ट्रातील विद्यार्थी किर्गिस्तान या देशामध्ये शिक्षणासाठी गेले होते, पण इथं हिंसाचार उसळल्याचं पाहायला मिळालं होतं। ते तिकडची दृश्य समोर आली होती आणि अडकलेले सर्व विद्यार्थी आता सुरक्षित असल्याची माहिती समोर येते। तर जे विद्यार्थी 500 पेक्षा जास्त विद्यार्थी महाराष्ट्रातल्या किर्गिस्तानमध्ये आहेत, त्यांची काय अवस्था असेल असा सवाल पालक विचारत होते। त्यांना चिंता वाटत होती, पण लोकशाही मराठीनं या विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यामधून हे विद्यार्थी सुरक्षित असल्याची माहिती समोर येते आणि तळघरामध्ये त्यांनी आसरा घेतल्याची माहिती ही समोर येते। तर अडकलेले सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याची माहिती तिथे अडकलेल्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे। मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील 500 विद्यार्थी किर्गिस्तानमध्ये अडकलेत। 2 दिवसांपूर्वी किर्गिस्तानमध्ये घडलेल्या हिंसाचारामुळे अनेक विद्यार्थी तिथे अडकलेले आहेत। दरम्यान तिथे अडकलेल्या मुलांशी लोकशाही मराठीने संपर्क साधला होता, तेव्हा त्यांनी आपण सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे। ऐकूया। किर्गिस्तानमध्ये आपले किती साधारणतः विद्यार्थी आहे? आपले महाराष्ट्रीयन जवळपास 500 प्लस मुलं आहेत सर किर्गिस्तानमध्ये, बिश्केक सिटीमध्ये तरी। अच्छा अच्छा, काय कशासाठी गेले होते तिकडे? इकडं सगळे मेडिसिन साठी आलेत सर, MBBS। अच्छा, तुझ्या संपर्कात किती मुलं आहेत सध्या? सध्या माझ्या संपर्कात एक 10 ते 15 मुलं आहेत सर। हा, काय परिस्थिती त्यांची? त्यांची काही जण फ्लॅट्सला राहतात, काही जण हॉस्टेलला आहेत। तर सध्या ते आतच आहेत, बाहेर निघता येत नाही कोणाला इथं। अच्छा, आता परिस्थिती काय आहे? आता सध्या तर नॉर्मल झालंय, पण आम्हाला असं बाहेर जाता येत नाही सर। आता आपले तुमच्या सोबत असलेले महाराष्ट्रीयन किंवा इतर भारतीय आहे, इतर राज्यातले, तुम्ही कुठे आहात सध्या? कशा प्रकारे आहे तुमचं सगळं खाण्यापिण्याची व्यवस्था? सध्या आम्ही हॉस्टेलला आहे। जे फ्लॅट्स वरचे आहेत ते सगळे हॉस्टेलला आणलेत आणि मॅनेजमेंट वगैरे जेवायची सोय करत आहे इथं, कॉलेजचं मॅनेजमेंट। आणि सिक्युरिटीची व्यवस्था काय? सिक्युरिटीची व्यवस्था एक हॉस्टेलला गार्ड प्रोव्हाइड केलेत आणि पोलीस पण आहेत कॅम्पसमध्ये। पोलीस काय म्हणतात? पोलीस सिक्युरिटी देत आहेत। पोलीस म्हणतात नॉर्मल होईल 1-2-3 दिवसात। तर जे विद्यार्थी किर्गिस्तानमध्ये अडकले त्यांच्याशी लोकशाही मराठीच्या प्रतिनिधींनी संवाद साधलेला आहे आणि ते सुरक्षित असल्याचं कळतंय, त्यामुळे त्यांच्या पालकांनी आता निश्चिंत होण्याची गरज आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।